अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच आपल्या देवघरातील देवांची रोज देवपूजा करत असतो. पण आपण आपल्या घरातली देवपूजा करत असताना ती योग्य वेळेत करतो आहे की नाही, किंवा देवपूजा करण्याचा आपला योग्य काळ कोणता आहे, योग्य वेळ कोणती आहे, सोबतच आपण देवांना जी रोज फुलं अर्पण करतो आहे ती फुलांची निवड आपली योग्य आहे की नाही, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपली जर रोजची दैनंदिन जीवनातील देवपूजा जर ही योग्य वेळेत झाली किंवा योग्य फुलं ची निवड करून आपण ती देवांना अर्पण जर केली तर नक्की 100% आपल्याला त्या देवपूजेचं 100% आपल्याला फळ प्राप्त होतं आणि त्याची आपल्याला योग्य ती फलप्राप्ती सुद्धा आपल्याला दिवसामध्ये दिसून येत असते. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण गोष्टींची माहिती जाणून घ्यायची आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपल्याला माहिती असेल की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्वपूर्ण काम म्हणजेच काय, तर आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करणे. आता बघा, तुम्ही खूप जण असे असतात की देवघरातील देवांची रोज देवपूजा करतात, तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये शांतता नांदत नाही, सकारात्मक ऊर्जा जाणवत नाही, सोबतच लक्ष्मी स्थिर राहत नाही, किंवा घरामध्ये सततच काही ना काहीतरी आजारपण आहे, काही ना काहीतरी वादविवाद, भांडण, हे सर्व काही गोष्टी घरामध्ये सतत चालू असतात. तुम्ही रोजची देवपूजा खूप छान करता, खूप असे छान असे देव अशी छान सजवता वगैरे, सगळं काही वस्त्र आहे, फुलं आहे, सगळं काही अर्पण करता, रांगोळी वगैरे सगळे काही गोष्टी करता, तरी सुद्धा तुम्हाला त्या देवपूजेचं जी काही फळ प्राप्ती आहे ती तुम्हाला 100% मिळत नाही. का? आपणास माहिती आहे की याच्या मागचं कारण काय आहे? छोटस कारण आहे, पण ते खूप महत्वपूर्ण आहे. कारण की आपणास माहिती आहे की कुठलीही गोष्ट योग्य वेळेत करणे खूप जास्त महत्वाचं असतं, तरच त्या वेळेचं किंवा त्या गोष्टीचं आपल्याला फळप्राप्ती ही मिळत असते. तर मंडळींनो, आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही देवपूजा आपण करतो ती करण्याचा योग्य काळ कुठला आहे, तर तो म्हणजेच काय, ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 9 पर्यंतचा जो काळ असतो, या काळातच आपल्याला आपल्या देवघरातली देवपूजा करायची असते. आता खूप जण काय करतात की मनाला वाटेल तेव्हा देवपूजा करतात. संडे आहे, उशिरा उठलो आहे, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, त्या वेळेचं बंधन नाही. त्यांना वाटतं देव कधीही आपल्यासाठी उपलब्ध आहे, देव कधीही आपल्यासाठी जागे आहेत, देव आणि कधीही आपण रोज देवपूजा केली तरी चालतं. पण हे खूप मोठं चुकीचं आहे. याचे फक्त तुम्हाला दोष लागू शकतात आणि त्या केलेल्या देवपूजेत तुम्हाला काही सुद्धा फळ मिळत नाही. कारण की खूप जणांच्या घरामध्ये आजकाल बघायला मिळतं, देवपूजा ही 10, 11, 12, 1, 2 त्याला वेळेचं महत्व नाही. मनासारखं कधी उठायचं, कधी आंघोळ करायची, कधीही देवपूजा करायची, कधीही खायचं, हे सगळ्या गोष्टी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि त्याच्यामुळेच आपल्याला काय वाटतं की आम्ही रोज देवपूजा करतो, खूप छान फुलं अर्पण करतो, छान सडा, रांगोळी, सगळं काही गोष्टी करतो, आणि तुपाचा, तेलाचं सगळं काही दिवा अर्पण करतो, महागड्यातली महागडी धूप आम्ही लावतो देवघरामध्ये, आणि तरी सुद्धा आमच्या घरामध्ये भांडण आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे, आणि मन चंचल आहे, मनात नकारात्मक विचार येत आहेत, आणि सोबतच आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच काय, घरामध्ये शांतता नांदत नाही, आणि त्या केलेल्या देवपूजेचं पुण्य देखील तुम्हाला प्राप्त होत नाही. तर या सगळ्यांचं महत्वाचं कारण एकच आहे की देवपूजा जी आहे ती आपला म्हणजे एक कर्तव्य नाही आहे की देवपूजा रोजच्या रोज करणं म्हणजे एक झालं, खूप मोठं काम झालं मग ती कधीही करणार दिवसभरामध्ये, नाही, खूप मोठी चूक आहे. देवपूजा ही एक आपली म्हणायला गेली तर वेळेशी बांधलेली एक साधना आहे, आणि ती वेळेतच झाली पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते आपण सकाळी 9 वाजेपर्यंतच आपल्या देवघरातील देवपूजा ही करायला पाहिजे. कारण की सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंतच आपल्या वातावरणामध्ये ज्या काही सर्वाधिक सात्विक लहरी आहेत त्या मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्याला त्या काळातच आपली देवपूजा झाली पाहिजे. तुम्ही नियम बांधा ना की या टायमिंगला 9च्या अगोदर आपल्या घरातली देवपूजा झाली पाहिजेच म्हणजे पाहिजे. सकाळी लवकर उठा, इतर काम आहे जी तुम्ही 9च्या नंतर करू शकता, चालेल, पण देवपूजा आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंतच केली पाहिजे. आपण 10ला, 11ला, 12ला, 1ला, 2ला मनाला वाटेल तेव्हा देवपूजा करणं खूप मोठं चुकीचं आहे. शास्त्रात त्याला मान्यता नाही. म्हणून सांगते की आपल्याला आपल्या वेळेतच ते म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंतच आपल्या घरातली देवपूजा झालीच पाहिजे. आता सगळ्यात अजून एक दुसरं कारण म्हणजे काय, आता आपण आपल्या देवघरामध्ये रोज फुलं अर्पण करतो, भरपूर सारी फुलं आजकाल बाजारात येतात, आणि सर्व फुलं आपण घरी घेऊन येतो, विकत आणतो, आणि आपण आपल्या देवघरातल्या देवांना अर्पण करतो. पण देवघरातल्या देवांना फुलं अर्पण करताना सुद्धा काही नियम आहे, आणि त्याची योग्य जर निवड केली त्या फुलांची तर नक्कीच आपल्याला त्याची फळप्राप्ती ही मिळत असते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवांना फुलं अर्पण करताना त्यामध्ये सगळ्यात एक पहिला येतो म्हणजे काय, पांढरी फुलं. पांढरी फुलं आपण देवाला अर्पण करावी.
पांढरी फुलं म्हणजे काय? शुद्धता, सात्विकता आणि तुम्हाला देणारं स्थैर्य. हे जे काही तुम्हाला आयुष्यात हवं आहे ते तुम्हाला पांढऱ्या फुलातून तुम्ही जे अर्पण करता त्यातून ते तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे पांढरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजेच काय? ती म्हणजे आहे ते लाल फुल. लाल फुल हे देवी आहे. आपल्याला माहिती आहे की देवी आपल्या देवघरात ज्या काही आपली आई कुलदेवी असेल, श्रीयंत्र आहे, माता लक्ष्मीची मूर्ती आहे, अन्नपूर्णा माता आहे, गणपती बाप्पा आहे, या सगळ्यांना आपण लाल फुल अर्पण करत असतो. त्यामुळे लाल फुल हे शक्तीचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे आणि शुद्धतेचं सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे सांगेल की आपल्याला आयुष्यामध्ये जर शक्ती हवी असेल, स्थैर्यता हवी असेल आणि सोबतच आपल्याला सुबत्ता हवी असेल तर नक्कीच आपल्याला लाल फुल देवांना अर्पण करायला पाहिजे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय? पिवळं फुल. पिवळं फुल जे आहे ते पण आपल्या माहिती की आपल्या गुरूंना, स्वामींना, दत्त महाराजांना, बाळकृष्णाच्या मूर्तीला असेल किंवा खंडोबा महाराजांना असेल, या सगळ्यांना आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची असतात. विठू माऊली असेल, सगळ्यांना आपण पिवळी फुलं अर्पण करतो. त्यामुळे पिवळी, लाल, पांढरी यापैकी तुम्ही फुलं अर्पण करू शकता आणि तीच फुलं आपण आपल्या देवी देवतांना अर्पण केली पाहिजे. आणि सोबतच काही काही आता इतर फुलं पण येतात ज्यांची म्हणजे आपण कोणा काय वाटतं की एखाद्या झाडाला काही ते झाडाचं नाव पण माहिती नाही, पण त्या झाडाला एखादं फुल आले कुठलं तरी छोटं मोठं, ते घ्यायचं आणि देवाला अर्पण करायचं नाही, हे चुकीचं आहे. म्हणून सांगते की तुम्ही लाल, पिवळी फुलं त्याच्यामध्ये कुठलीही असतील ती फुलं तुम्हाला अर्पण करायची देवी देवतांना. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जी काही देवपूजा आहे ती आपण योग्य वेळेतच करायला पाहिजे, तरच त्याची आपल्याला दिवसभरामध्ये किंवा रोज आपल्याला त्याची पुण्यफल प्राप्ती ही मिळत असते आणि आपल्या घरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा असेल, शांतता असेल किंवा उत्तम आरोग्य असेल, सुख समृद्धी असेल, लक्ष्मी स्थिर राहणे असेल, या सर्व गोष्टी जाणवायला सुरुवात होत असते. म्हणून सांगते की तुम्ही भरपूर कष्ट घेता आहात देवपूजा करायला, सर्व काही करता, अभिषेक वगैरे सगळं काही करता, पण ते योग्य वेळेत करा, तरच हे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नाहीतर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये करताल तर ते अयोग्य आहे आणि त्याची तुम्हाला पुण्यफल प्राप्ती देखील मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.